कोल्हापूरवर त्यांचं फार मोठं प्रेम होतं. बारामतीचं साहजिकच होतं. कुठलीही चांगली गोष्ट ती बारामतीत आलीच पाहिजे आणि चांगली केली पाहिजे. ते त्याचा उल्लेख प्रभू साहेबांनी केला. सातत्याने ते जागरूक राहायचे. आणि बारामती शहर जर तुम्ही बघितलं असाल, ज्या दिवशी 28 तारखेला सकाळी एका मला मित्राचा फोन आला की काय आलं काय, मी म्हटलं काय झालं, तर दादांचा आम्ही जिल्हा परिषद निवडणुकीच्या घाईत होतो की अपघात झाला विमानाचा आणि तुम्ही ताबडतोब टी व्ही लावा. मी टी व्ही लावला आणि अनेक वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा जखमी अवस्थेत, नंतर जी दुःखद वाईट आम्हाला आयुष्यात कधी वाटलं नव्हतं की स्वप्नात वाटलं नव्हतं की आमच्या नेत्याची अशी बातमी आम्हाला समजेल आणि अशा अवस्थेत ते समजेल. ते काळानंतर आम्ही ताबडतोबीनं बारामती गाठली आणि 2 दिवस बारामतीत आम्ही कधी झोपलो नाही. आणि संपूर्ण महाराष्ट्र मला वाटतं 2 दिवस टी व्ही समोर बसून होता आणि माझ्या नेत्याला घेत होता की इतके जवळचे संबंध माझे. 1999 साली मी निवडून आलो. 2 महिन्यात मला तरी मंत्री केलं. 2-3 महिन्यात त्या 2 मंत्री होते जिल्ह्याच्या आमच्या, बाबासाहेब कुपेकर आणि दिग्विजय खानविलकर. मला 3रा मंत्री केला. 9 वेळा मंत्रिमंडळाची शपथ घेतली. दादा म्हणायचे की माझी शपथ झाली की साहेब तुमची शपथ होणारच. 9 वेळा 6 वेळा मी निवडून आलो. 1999 साली पर्यंत पासून 9 वेळा मी मंत्री झालो. यावेळेला ते मला सोडून गेले. मी त्यांच्या मुठ्यात मला शांती अर्पण करतो. चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी.